कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आणि आता तुझं माझ्याशी लग्न होणार आहे, म्हणजे ही सगळी माणसं माझी सुद्धा झाली ना, म्हणून मला असं वाटतं की मी खूप लकी आहे। राग नसेल येणार तर एक विचारू? विचार की। ही आनंदी कोण आहे? ती जान्हवी? नाही म्हणजे मगाशी मी नोटीस केलं, तिचा विषय निघाल्यावर भावना ताई खूप इमोशनल झाली होती। जयंत ते इट्स ओके, राहू दे। जेव्हा तुला स्वतःहून सांगावं असं वाटेल तेव्हा सांग, ओके? नाही जयंत, असं नाही। खरं तर खूप छान वाटतंय की तू माझ्या फॅमिलीला आपलं समजतोस, त्यामुळे याबद्दल किंवा माझ्या फॅमिलीबद्दल तुला हे सगळं सांगायला मला कधीच ऑड वाटणार नाही। खरं तर तुला हे सगळं माहीत असायलाच हवं। त्याचं काय झालं, माझ्या ताईचं आणि तिच्या बॉसचं म्हणजेच श्रीकांत सरांचं लग्न ठरलं होतं आणि त्यांचीच मुलगी म्हणजे आनंदी। आनंदी खूप लहान असताना तिची आई गेली, त्यामुळे ना ती माझ्या भावनाताईशी खूप अटॅच आहे। श्रीकांत सरांच्या आईला असं वाटलं की माझ्या भावनाताईचं आणि श्रीकांत सरांचं लग्न व्हावं, म्हणून त्या आमच्या घरी आल्या आणि त्यांनी रितसर माझ्या ताईला मागणी घातली। माझ्या घरच्यांनाही काहीच प्रॉब्लेम नव्हता, म्हणून घरचेही तयार झाले। पण मग काय जान्हवी? लग्नाच्याच दिवशी हॉलवर येत असताना श्रीकांत सरांचं आणि त्यांच्या आईचं खूप मोठा ऍक्सिडेंट झालं आणि त्यात ते गेले। त्या गाडीत आनंदी सुद्धा होती। देवाच्या कृपेने ती वाचली। काही दिवस आनंदी आमच्याचकडे राहत होती, पण त्यानंतर तिच्या आत्याने आणि तिच्या आत्याच्या मिस्टरांनी आमच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आणि ते तिथून आनंदीला घेऊन गेले। त्याच वेळेस तू आमच्या मदतीला आलास आणि माझ्या आईबाबांना लॉकअप मधून सोडवलंस। खरं तर खूप भयंकर आहे हे सगळं। माझी भावनाताई सध्या खूप डिफिकल्ट सिच्युएशन मधून जाते जयंत। ती आता काय त्रास सहन करते ना, हे मी इमॅजिनही नाही करू शकत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।